एक वेळ अशी आली की देव शक्तिहीन झाले, असुर बलशाली झाले आणि संपूर्ण सृष्टी ही अंधकारामध्ये बुडून लागली। त्या महान दिवशी समुद्राच्या अथांग गर्भातून जन्मली संपत्ती देवी लक्ष्मी। नमस्कार मित्रांनो, मिस्टेरियस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत समुद्र मंथनाची महान कथा आणि देवी लक्ष्मीच्या जन्मामागचं आध्यात्मिक रहस्य। ही कथा केवळ पुराण नाही तर विश्वाची ऊर्जा, संपत्ती आणि सामंजस्य सांगणारी वैज्ञानिक रूपकथा आहे। एकदा ऋषी दुर्वासांनी इंद्राला परिमलाला दिली। इंद्राने ती गर्वाने हत्तीवरती फेकली। दुर्वासांना हे अपमानासारखं वाटलं आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझ्या अहंकारामुळेच देवाच्या शक्ती या नष्ट होतील। शापामुळे देव ऊर्जा हरवतात, असुर शक्तिशाली होतात आणि स्वर्गावरती अधर्म वाढतो। देवतांनी भगवान विष्णूला हाक मारली, आम्हाला पुन्हा शक्ती द्या। विष्णूंनी सांगितले, अमृत हे समुद्रातून बाहेर काढा, तेच तुमची शक्ती परत मिळेल। पण समुद्र मग कोण मंथन करणार? देवांचे हात कमी, असुर बलवान होते। मग विष्णूंनी देवांना सांगितलं की असुरांशी सांधेजोड करा, अदृष्ट अमृत आहे ते यश देवांना मिळेल। ही होती विष्णूंची योजना, देवाचे संरक्षण करण्यासाठीची एक दिव्य नीती। पहिलं म्हणजे मथानी, मंदर पर्वत। संपूर्ण मंथनासाठी पर्वतच फिरवला गेला, पण पर्वत हा बोलू लागला। त्यानंतर रस्सी म्हणजे वासुकी नावाचा सर्प रस्सी म्हणून वापरला। असुर वासुकीच्या पुढच्या भागाला धरतात, त्यामुळे त्यांना विष हे लागू लागतं। त्यानंतर विष्णू हे कुर्मावतार, पर्वत बुडू लागला होता तेव्हा विष्णूने कुर्म म्हणजे कासव अवतार घेतला आणि पर्वत आपल्या पाठीवरती धरला। ही घटना विश्वातील सर्वात मोठा ऊर्जा यज्ञ हा मानला जातो। आता या समुद्र मंथनातून काय काय बाहेर आलं तर 14 अद्भुत वस्तू बाहेर आल्या। पहिलं म्हणजे विष, हालाहल, शिवाने पिऊन जगाचं रक्षण केलं। त्यानंतर कामधेनू, देवतांची इच्छा पूर्ण करणारी गाय। त्यानंतर ऐरावत हत्ती, स्वर्गाचा दिव्य हत्ती। उच्चेश्रवा घोडा। त्यानंतर कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, अप्सरा, लक्ष्मी, चंद्रमा। त्यानंतर वरुण देवाची मदिरा, शंख, धन्वंतरी, अमृत आणि धन। समुद्र शांत झाला। अचानक पांढऱ्या तरंगातून एक अत्यंत तेजस्वी सोन्याचा प्रभामंडल हे असलेली देवी अवतरली। ती होती महालक्ष्मी, संपत्तीची देवी, सौंदर्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि प्रेमाचं रूप। लोककथेनुसार ही हातामध्ये कमळ घेऊन समुद्रावरती आली। देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि गंधर्वांनी गाणी गायली। ऋषींनी मंत्रोच्चार केले आणि देवीने 4 गुणांचे वरदान दिले, धन, आयुष्य, आरोग्य आणि सौभाग्य। यानंतर तिने विष्णूचा वरण केला आणि ही घटना धर्म आणि संपत्तीच्या मिलनाचं प्रतीक आहे। लक्ष्मीचा जन्म हा केवळ कथा नाही, ती एक ऊर्जा कथा आहे। समुद्र म्हणजे चेतना, मंथन म्हणजे साधना, विष म्हणजे नकारात्मक ऊर्जा, अमृत म्हणजे ज्ञान आणि लक्ष्मी म्हणजे साधनेतून मिळणारी समृद्धी। याचा अर्थ जीवनात आपण स्वतःचं मंथन करतो तेव्हा आपल्यातूनच समृद्धी ही प्रकट होते। योगशास्त्रानुसार वासुकी नाग ही कुंडलिनी, मंदर पर्वत म्हणजे मेरुदंड, समुद्र म्हणजे मन, विष म्हणजे अहंकार, अमृत म्हणजे आत्मज्ञान आणि लक्ष्मी म्हणजे आत्मसंतुलन, सुख आणि संपत्ती। या संपूर्ण कथेला आध्यात्मिक साधनेचं रूपक देखील म्हणतात। समुद्र मंथनाच्या केवळ अमृत दिलं नाही तर ती जगाला सौंदर्य, समृद्धी आणि प्रेमाचं सर्वोच्च रूप हे महालक्ष्मीने दिलं। ही कथा आपल्याला शिकवते की जीवनामध्ये संघर्षातही अमृत दडलेलं आहे, बस योग्य वेळ आली की त्याचं मंथन करायला हवं। मित्रांनो, तुम्हाला समुद्र मंथनाचे कोणता भाग सर्वात जास्त आवडला हे आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।